शिक्षणासाठी जे झिजले होऊन चंदन, स्त्री शिक्षणासाठी जे झिजले होऊन चंदन, त्या महात्मा फुलेंना माझे त्रिवार वंदन, त्या महात्मा फुलेंना माझे त्रिवार वंदन. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव खुशी संजय इप्पल. आज मी तुम्हाला महात्मा फुले यांच्याबद्दल काहीतरी 2-3 शब्द सांगणार आहे. हे तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते. त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई व वडिलांचे नाव गोविंदराव असे होते. वयाच्या 12व्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्यासोबत झाला. महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यशही मिळाले. सन 1848 रोजी त्यांनी पुणे येथे भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवलं आणि सावित्रीबाईंनी मुलींना शिकवलं. महात्मा फुले म्हणायचे, विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्तामुळे शूद्र कसले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. त्यामुळे शिका हा या मागचा उद्देश. सन 1890 रोजी महात्मा फुले काळाच्या पडद्याआड गेले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद.